मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना एक मुलाखत दिलेली होती। त्यात महेश मांजरेकरांनी तुम्हाला माहिती आहे की एक प्रश्न विचारलेला होता की महाराष्ट्राच्या भल्यासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात का, किंवा पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतात का, असा प्रश्न त्यांनी राज ठाकरेंना विचारलेला होता। तेव्हा राज ठाकरेंनी प्रत्युत्तर देताना त्यांना म्हटलं की उद्धवसोबत काम करण्यासाठी मला काही अडचण नाही आहे, फक्त माझ्यासोबत काम करण्याची त्याची तयारी असली पाहिजे, त्याला कोणत्याही प्रकारची अडचण नसली पाहिजे। आता यावर प्रतिसाद देण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या भाषणात राज ठाकरेंवर खोटे आरोपच लावून टाकले। त्यांनी म्हटलं की आता ऑफर देऊन काय उपयोग, जर तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान जर गुजरात्यांना साथ दिली नसती तर दिल्लीत ते सरकार आलंच नसतं आणि कदाचित आपलं सरकार दिल्लीत असतं आणि आज युतीची ऑफर देण्याची गरजच पडली नसती। म्हणजे एकंदरीत उद्धव ठाकरेंनी टाळी देण्याच्या ऐवजी राज ठाकरेंवर इतके गंभीर आरोप करून टाकले की गुजरात्यांना साथ देणारी व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे आहेत आणि आज ते मराठीपणाचा किंवा मराठी मुद्दा राज ठाकरे जे उतरत आहे ते फक्त एक ढोंग आहे आणि मराठ्यांची खरी चिंता फक्त उद्धव ठाकरेंनाच आहे। त्यामुळे आम्ही एकदम एकटेपणाने आणि अगदी सोलो निवडणुकीत जाणार आणि स्वतःच्या हिमतीवरच मुंबईची महापालिकेची निवडणूक लढवणार। आणि इतकं स्पष्टपणे बोलल्यानंतर सुद्धा आमची जी मीडिया आहे किंवा या दोन पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत ते खालच्या लेवलवर या दोघांची युती होऊ शकते, दोन्ही नेते कोणत्याही क्षणी युती करू शकतात, अशा बातम्या लगातार अजूनही पेरतात। दोन्ही पक्षातील छोटे मोठे नेते आजही बॅनरबाजी करत आहेत। आमची मीडिया तर स्वतः या दोन्ही बंधूंपेक्षा जास्त उत्सुक आहे। कदाचित उद्या परवा ह्या लोक मीडियावालेच एखादे बैठक करतील आणि एक मेमोरंडम पास करतील की दोन्ही बंधूंनी एकत्र आलं पाहिजे आणि आमची इच्छा आहे म्हणून या दोघांनी एकत्र यावं, अशा प्रकारचा एक अंडरस्टँडिंग जो मेमोरंडम असतो तो सुद्धा हे लोक पास करून टाकतील। म्हणजे ही खबर येण्याच्या अगोदर या लोकांसाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का या बातम्या चर्चेचा विषय होत्या आणि आता यांना बाजूला करून यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येणार का, आज या बातमीवर चर्चा होते आणि कोणत्या क्षणी होते ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे। आज देशामध्ये इतकी गंभीर समस्या आपल्या समोर आहेत। पहलगामची घटना घडली आहे, पाकिस्तान भारत या संघर्षाची सध्या लढाई सुरू आहे। कोणत्याही क्षणी कदाचित लष्करी कारवाई सुद्धा भारत पाकिस्तानवर करू शकतो आणि या वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी लोकांना समजवण्याच्या विषयी आमची मराठी माध्यमं काय करतायत, तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि एकत्र आल्यावर मुंबईचं कसं भलं होणार, मराठी माणसाचं कसं कायापलट होणार हे समजवण्यात हे लोक व्यस्त आहेत। आणि आजही हे मराठी माध्यमांची पत्रकार जी मंडळी आहे ती प्रत्येक नेत्याच्या जवळ जाऊन त्यांना प्रश्न विचारते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार यावर तुमची टिप्पणी काय। तर अशाच प्रकारचा प्रश्न घेऊन काल का परवा एक पत्रकार रोहित पवारांकडे गेला। तर रोहित पवारांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत सूचक आहे आणि ऐकण्यासारखं आहे आणि त्या उत्तरावरून रोहित पवारांनी एक गोष्ट मात्र मला स्पष्ट करून दिली आहे की रोहित पवार हे ॲटलिस्ट सुप्रिया सुळेंपेक्षा जास्त बुद्धिमान आहेत। सुप्रिया सुळेंनी जी रिॲक्शन दिलेली होती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, त्यांनी म्हटलेलं होतं की हे दोघं एकत्र आलेले आहेत, म्हणजे तोपर्यंत हे दोघंही भेटलेले नव्हते, नाही यांच्या खालचे जे पक्षाचे नेते आहेत ते सुद्धा भेटलेले नाहीत, यांचे कुठलेही कार्यकर्ता भेटलेले नाहीत, यांच्या कौटुंबिक कुठलेही जे परिवारातील व्यक्ती आहेत ते सुद्धा भेटलेले नाहीत। तरीसुद्धा सुप्रिया सुळेंनी हे घोषणा करून टाकली की ठाकरे कुटुंब हा एकत्रित आलेला आहे आणि त्यामुळे आमचा पवार कुटुंब अत्यंत प्रसन्न आहे आणि हा आमच्यासाठी सुवर्ण दिवस आहे। आता याच गोष्टीवर रोहित पवारांनी जे वक्तव्य दिलं ते अत्यंत विशेष आहे। त्यांनी म्हटलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ तरी द्या आणि जेव्हा एकत्र येतील मग याच्यावर आपण अजून जास्त विस्ताराने बोलू किंवा विचार करू। आता हे वक्तव्य ह्याचे शब्द अत्यंत गांभीर्याने लक्षात घेण्यासारखे। त्यांनी जे म्हटलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ तरी द्या, त्याच्यावरून एक गोष्ट कळते की रोहित पवारांना सुद्धा अगदी मनात इतकं ठामपणे माहिती आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येऊच शकत नाही आहेत। कारण एकतर राज ठाकरेंचा स्वभाव पाहता आणि त्यांनी स्वीकार केलेली विचारधारा पाहता उद्धव ठाकरेंसोबत त्यांचं एकतर जमणार नाही आणि नॅचरली राज ठाकरे हे डॉमिनेट करणारं व्यक्तिमत्व आहे। BJP सोबत सुद्धा जेव्हा त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा सुद्धा त्यांनी कधीच BJPच्या खाली जाताना दिसले नाहीत। त्यांनी अगदी ठणकावूनपणे ज्या मुद्द्यांवर आपला विरोध होता त्या मुद्द्यांवर विरोधच दर्शवला, ज्या मुद्द्यांवर समर्थन होतं त्याच मुद्द्यांवर समर्थन केलं।
त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे मुद्दे आजकाल उचललेत, मुस्लिम अपीजमेंट, वक्फ विधेयकाला समर्थन न देणं किंवा पहलगामच्या मुद्द्यावर संजय राऊत किंवा यांच्या पक्षातील इतर नेत्यांच्या तोंडातून जी वक्तव्य येत आहेत, त्या वक्तव्यावर राज ठाकरे या लोकांची साथ देऊ शकत नाहीत. आणि ह्या दोन तलवारी ज्या एकमेकांच्या विरोधात आहे, या एका म्यानात कधीही येऊच शकत नाहीत, इतकं रोहित पवारांना माहिती आहे. आणि त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य दिलं आहे. कारण जे काम बाळासाहेब ठाकरे कधी करू शकले नाहीत, ते हयातीत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र ठेवण्यात ते अयशस्वी ठरले. या पक्षामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेमध्ये राज ठाकरेंची कोंडी केली. त्यांचा डॉमिनेट करणारं जे व्यक्तिमत्व होतं आणि मग त्याच्यामुळे जी इनसिक्युरिटी उद्धव ठाकरेंच्या मनात निर्माण झालेली होती की राज ठाकरे अशाच प्रकारे जर डॉमिनेट करत राहिले तर पक्षामध्ये माझी जागा राहणारच नाही. राज ठाकरे शिवसेनेला पूर्णपणे काबीज करतील आणि आपल्याला कुठेतरी फेकून दिलं जाईल. त्यामुळे राज ठाकरेंना हळूहळू एक साईडलाईन करण्याचा प्लॅन या लोकांनी केला आणि त्याच प्लॅनला यशस्वी होताना पाहून राज ठाकरेंनी शिवसेना सोडलेली होती. आणि त्याच ट्रॅपमध्ये पुन्हा राज ठाकरे अडकणार नाहीत आणि इतकी बुद्धी राज ठाकरेंना आहे, मी अपेक्षा करतो. आणि आपल्याच पायावर दगड मारून राज ठाकरे घेणार नाहीत. एकतर तुम्ही विचार करा की महापालिकेच्या निवडणुकीत मनसे, राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाकडे जितकेही एक वोट बँक आहे, ती वोट बँक शिवसेनेला ट्रान्सफर होईल, उद्धव ठाकरेंना ट्रान्सफर होईल. पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडे काही मतं आहेत का ट्रान्सफर करण्यासाठी मनसेला? कारण मनसेकडे आपली मतं आहेत, जी मराठी मतं असतील, हिंदुत्ववादी काही मतं असतील किंवा जी काही मतं असतील आहेत. राज ठाकरेंना मानणारा मुंबईत एक वर्ग आहे आणि एखाद्या जागेवर समजा या दोन्ही पक्षांची युती झाली आणि त्याच्यावर एक उमेदवार मिळवून या लोकांनी दिला, तर तो उमेदवार जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा असला तर त्या उमेदवाराला राज ठाकरेंच्या पक्षाचे जे मतदार आहेत ते मतदान करतील. पण दुसऱ्या बाजूला ज्या जागेवर मनसेचा उमेदवार उभा असेल त्याला मनसेचे मतदान भेटतील. पण ठाकरे गटाकडे मतदार ट्रान्सफर करण्यासाठी राज ठाकरेंना आहेत का? हा मुळात प्रश्न आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की विधानसभा आणि लोकसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव ही फक्त जी वाचली आहे ती मुस्लिम मतदारांमुळे आणि ती मुस्लिम मतं ट्रान्सफर झाली आहेत काँग्रेसमुळे. आणि या वक्फ विधेयकाला जेव्हा पारित करताना यांचे खासदार जेव्हा संसदेमधून उठून पळून गेले तेव्हा मुसलमानांनी मातोश्रीला जेव्हा घेरलं, त्यावरून एक गोष्ट अजून एक स्पष्ट झाली की मुस्लिमसुद्धा उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवून नाही आहेत आणि वेळ आल्यावर त्यांनासुद्धा धोका देऊ शकतात. त्यामुळे मुस्लिम मतं एकतर राज ठाकरेसोबत आल्यामुळे तर जाणारच, पण काँग्रेससोबत नाही आहे, मग त्यामुळे सुद्धा जाणार. त्यामुळे माझं जे ॲनालिसिस आहे, माझं जे विश्लेषण आहे ते हेच मला सांगतं आहे की उद्धव ठाकरेंकडे वोट ट्रान्सफर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वोट बँक नाही आहे, पूर्ण निल आहे. महापालिकेची निवडणूक झाल्यास उद्धव ठाकरेंचा सुपडा साफ होणार आहे. आणि जर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती केली तर उरला सुरला जो डॉमिनन्स, जो वोट बँक, जो एक मानणारा वर्ग राज ठाकरेंना आज मुंबईत आपल्याला दिसतोय, तो सुद्धा गायब होताना आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे आणि कदाचित रोहित पवारांना सुद्धा असं वाटत असेल की दोन्ही भाऊ कधी एकत्र येऊच शकत नाहीत, त्यामुळे एकत्र येतील तेव्हा मग पुढची प्लॅनिंग करू असं वक्तव्य करून टाकूया आणि मीडियाला फक्त हुलकावून ठेवूया. मीडियाला काय फक्त TRPसाठी एखादा मुद्दा हवा आहे आणि याला चघळण्यात एक लॉलीपॉप असतो ना, त्याला आपण चोखत बसतो, तशाच प्रकारे मीडियासुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या लॉलीपॉपला मागच्या 2 आठवड्यांपासून चोखत आहे. आता ज्यावेळी या लॉलीपॉपची चव जाईल आणि यांनासुद्धा कळून येईल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येऊ शकत नाहीत, तेव्हा या चर्चेला फुल स्टॉप येईल. तोपर्यंत या लोकांची चर्चा पहा आणि ज्या प्रकारच्या हास्यास्पद जे इंटरव्ह्यूज आज पत्रकार आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत त्याला पाहून फक्त मजा घ्या, एवढंच मी सांगेन. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमची मतं याबद्दलची कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत अवश्य शेअर करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.